हा शेवटचं जे लाईन आहे, भंडारा जिल्ह्यातील अवैध रेती व्यवसायामध्ये स्थानिक आणि बाहेरचे राजकीय नेते, महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन गुंतलेले असल्याची बाब निदर्शनास आलेली नाही. अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षाचे आमदार राजू कारेमारे सन्माननीय यांनी एक पत्र लिहिलेलं आहे. अध्यक्ष महाराज, त्यांनी असं म्हटलेलं अध्यक्ष महाराज त्या पत्रामध्ये, मी पूर्ण पत्र वाचत नाही अध्यक्ष महाराज, त्याच्यामध्ये घाट चालवताना कोतवालापासून तर जिल्हाधिकारी, महसूल मंत्री व खनिकर्म मंत्री यांच्या पर्यंत, तसेच पोलीस शिपाई पासून ते पोलीस अधीक्षक, गृहमंत्री, मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांना देणेघेणे करण्यात येते. त्यामुळे कुणीच आमचा बालबाका करू शकत नाही, अशा पद्धतीचं पत्र माननीय मंत्री महोदयाकडे नसेल तर आपल्या माध्यमातून आम्ही पाठवतो. ते पत्र हे सत्ता पक्षाचे सन्माननीय आमदार राजू कारेमारेंनी लिहिलेले आहे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, हे प्रकरण अध्यक्ष महाराज फक्त भंडारा जिल्ह्यातलं आहे आणि ही घटना झाली म्हणून नाही. मगाशी एक सन्माननीय आमदार दानवे मगाशी सांगत होते की रेतीच्या भांडणामधून खून झाला. महाराष्ट्रामध्ये हे सातत्यानं चाललेलं आहे. अध्यक्ष महाराज, मी एक अजून घटना या ठिकाणी, कसं प्रशासन तुम्हाला हे माहिती लपवते. माननीय बावनकुळे साहेब, आपल्याला या सगळ्या विषयाचा चांगला अभ्यास आहे, पण ही सगळी घटना जेव्हा झाली, ज्या दिवशी ही जी एक मुलगी मृत्युमुखी पडली आणि एका तरुण पोराचा हात त्याच्यामध्ये गमवावा लागला, त्याच दिवशी उमरवाडा घाट जे आहे तिथं रेतीचं डेपो ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या मजुराला हृदयविकाराचा धक्का आल्याने, तो तशी घटना नव्हती अध्यक्ष महाराज, त्याला गाडीमध्ये तो दबला गेला आणि अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. त्याचं नाव होतं शंकर उईके. हा जो उमरवाडा घाट जे आहे अध्यक्ष महाराज, याला पर्यावरणाची परवानगी नाही आणि त्या ठिकाणी समजा या पद्धतीची घटना रेती हे चाललं होतं. तहसीलदार गेला, पोलीसवाले गेले आणि त्याच्यात कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. त्याच दिवशी सकाळची घटना ही 10:30 वाजताची, संध्याकाळी ही घटना झाली. त्या टिप्परनी त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला आणि एका तरुण मुलीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. तिचे वडील अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे आणि एका मुलाचा हात गमवावा लागला. आयुष्य बर्बाद झालं. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांना मी एवढंच म्हणेल या ठिकाणी की ही जसं तुमच्या सत्ता पक्षाच्या आमदारांनी जे पत्र लिहिलेलं आहे, अगर आमदार पत्र लिहिते आहे आणि तुम्हाला तुमचं प्रशासन तुम्हाला उत्तर देत असताना कुठलाही संबंध नाही असं ते सांगत असतील, तर मग आम्ही आरोप लावता हा असा नाही होत. हे पत्र आजचं नाही आहे, तुम्हाला 15 दिवसाच्या पहिले हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझं एक अजून तुम्हाला सांगतो की एक तर नायब आमचं एक SDO आहेत तुमसरचे, निकाळजे नावाचं आहेत, ते गडचिरोलीहून आलेत. तिथेही मोठा उपक्रम, त्यांना रेतीचा मोठा अनुभव आहे. एक रिटायर्ड तहसीलदार आहेत संजय रामटेके, त्यांना प्रत्येक ट्रकवर 30,000 रुपये जमा करायचं ड्युटी त्याच्याकडे आहे. मी तुम्हाला हे सगळे अधिकारी जे आहेत, या सगळ्या याच्यात पोलीस विभाग आणि हे यांचे कॉल रेकॉर्ड तुम्ही तपासा, तुम्हाला हा सगळा प्रकार उघडकीस येईल. कुंपणच शेत खात आहे आणि तुम्ही आता सांगत होता की घरकुलांना आम्ही वाळू मोफत देतो, आपलं धोरण आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. 70,000 रुपयापर्यंतची वाळू, 1,40,000 रुपयाचं घर आहे आणि 70,000 रुपयाची वाळूच लोकांना घ्यावं लागते त्या घरकुलवाल्यांना आणि त्याच वाळूवाल्यांच्या नावाने पैसे आपण या ठिकाणी डेपो उघडतो आहे आणि मोठ्या प्रमाणात रॅकेट चाललेलं आहे. आता तर अध्यक्ष महाराज, आमच्या इथं तर अजून एक असं झालं की मध्य प्रदेशमधून झिरो रॉयल्टीवर, जसं झिरो रॉयल्टीचा उल्लेख आता आपण केला, मोटरसायकलनी रेती आणतात. म्हणजे मोटरसायकलनी रेती नाही आणत, तिथं चौक्या लावलेल्या आहेत. ते अधिकारी आणि तो जो आहे कॉन्ट्रॅक्ट, जे काय हे माफिया, ते रेती घेऊन त्या मोटरसायकलला ते लावतात तुमचं जिओ टॅग आणि ते मोटरसायकल तिथं जाते, ते मोटरसायकल तिथून वापस येते. ट्रक इथं आपल्या भंडारा जिल्ह्यात भरला जातो जिथं पर्यावरणाची परवानगी नाही, जिथं उमरवाडाचा उल्लेख केला मी, तसे अनेक घाट आहेत, तिथं ते रेती भरली जाते आणि मग तो जिओ टॅग त्या ट्रकला लावला जातो आणि तिथून रेती आली दाखवतात. म्हणजे आंधळा दळतो आणि कुत्रं पीठ खाते, अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. माझं आपल्याला विस्तृत याच्यामध्ये हे झिरो रॉयल्टीचा जे प्रकार चाललेला दुसऱ्या राज्यातला
तो आपण बंद करणार का? आणि हे जे अधिकारी आहेत, मी तुम्हाला एका अधिकाऱ्याचं सांगितलं, एका एसडीओचं, त्याच्या खाली सगळी टीम आहे, पोलीस विभाग त्या तालुक्यातले सगळे, या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड आपण तपासा, तुम्हाला वरच्या लेवलपर्यंत याची लिंक मिळेल. या आमदारांनी तुमचंही नाव टाकलं त्याच्यात, माननीय मुख्यमंत्र्याचं नाव टाकलं. गंभीर बाब आहे. म्हणजे तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पण तुमच्या नावाखाली ते सगळं काम चाललेलं आहे. म्हणजे राजकीय याच्यामध्ये हस्तक्षेप आहे, हे नाकारता येत नाही. आणि लोक परेशान आहेत, सगळे रस्ते खराब झालेले आहेत, लोकांचा जीव धोक्यात आहे, जीव चाललेला आहे. या कुटुंबाला आपण मदत कराल का? ती पण एक भूमिका आपण स्पष्ट केली पाहिजे. आणि वाळू धोरणाच्या बाबतचं जे आता चाललेलं आहे, नुसतं त्या जिल्ह्यामध्ये फक्त घरकुलासाठीच रेती, नगरपालिका असेल की ग्रामीण भागातले घरकुल असेल त्याच्यासाठीच ही जी बाहेर उपसा चाललेली आहे, पर्यावरणाची परवानगी नसताना सुद्धा अनेक घाटावर हे चाललेलं आहे. तर या सगळ्या अधिकाऱ्यावर आपण कारवाई करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. सन्माननीय नानाभाऊ पटोलेजींनी जी भंडारा जिल्ह्याच्या वाळूघाटाबद्दल परिस्थिती मांडली, खरं तर ही परिस्थिती नानाभाऊ तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की संपूर्ण भंडाऱ्यामध्ये महाराष्ट्रातलं सर्वात जास्त रेतीचं जे रॅकेट आहे ते भंडारा जिल्ह्यात आहे. आणि वैनगंगा आणि तिथली वाळू उत्कृष्ट असल्यामुळे सर्व भंडारा जिल्ह्यावर फोकस केलेला आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की तिथल्या आमदारांनी एक पत्र कलेक्टरला लिहिलं आहे, सरकारला लिहिलं आहे. आणि त्या पत्र जेव्हा माझ्याकडे आलं व्हॉट्सअपवर, ते पत्र मी तिथल्या एसपीला पाठवलं. एसपीला सांगितलं या पत्राची पूर्ण चौकशी करा. मी मुख्यमंत्री महोदयाशी बोललो त्या पत्राबद्दल, आपणही त्या ठिकाणी जेव्हा भेट झाली तेव्हा होता. खरं तर हे कंटाळून लिहिलेलं पत्र आहे की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी रॅकेट सुरू आहे, एका आमदारांनी कंटाळून शेवटी खालच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नसेल म्हणून त्यांनी आमच्यावर आरोप केले, माननीय मुख्यमंत्र्यावर आरोप केले, सर्वांवरच आरोप केले. पण त्याची चौकशी आम्ही करायला लावली आहे. कोण त्या ठिकाणी पैसा जमा करतात आहे, कोण त्या ठिकाणी त्याचा रॅकेट आहे. ही गोष्ट खरी आहे की तिथले उपविभागीय अधिकारी तुमसर आहेत, एडीओ भंडारा आहे, एडीओ साकोली आहे. तीनही एडीओच्या यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणावर हजार दीड हजार ट्रक रोज भंडाऱ्यातून निघतात आहे. आणि पोलिसांना आज पोलीस तर उलट आपण त्याची मदत घेतोय. पोलिसांना बंधनकारक याकरता नाही आहे की पोलिसांना आपण रेतीबद्दलचे अधिकार अजून दिले नाही आहे. या वाळू पॉलिसीमध्ये आम्ही विचार करतोय की जेवढे अधिकार महसूल खात्याला आहेत तेवढे अधिकार पोलिसांना द्यायचे. त्यामुळं खरा पोलिसांचा फक्त भाग काय, महसुली अधिकाऱ्याला मदत करणे आजच्या तरी वाळू धोरणामध्ये. त्यामुळं खरं तर पोलिसांना आज काही बंधनं नाही आहे की पोलिसांनी काय करावं काय करू नये. त्यामुळं आजच्या वाळू धोरणामध्ये आम्ही पोलिसांना कुठल्या सेक्शनमध्ये काय पोलिसांना कारवाई करता येईल, पोलिसांना कसे त्या ठिकाणी वाळू माफियाला त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करता येईल, हे अधिकार आता नवीन वाळू धोरणात आणतो आहे. आतापर्यंत तरी पोलिसांना फार अधिकार नाही आहे. फक्त त्या ठिकाणी महसूल अधिकारी गेला, महसूल अधिकारी गेला, पोलीस ते भीतीने करतात. महसुली अधिकारी गेला तर तेवढाच पोलिसांचा हस्तक्षेप असतो, बाकी हस्तक्षेप हा तोंडी आहे, बाकी लेखी काही नाही आहे. पण आता आपण बंधनकारक करतोय, त्यांच्यावरही सक्तीकरणाचा कायदा माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून मी वाळू धोरणामध्ये आणतोय. निश्चितपणे या सर्व अधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्याची वाट लावली आहे, संपूर्ण वाट लावली आहे. आणि बीड सारखं नाही आहे पण ठीक आहे, निश्चितपणे या संपूर्ण अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सीडीआरई काढू, विभागीय चौकशी करू. आणि हे सर्व इन्व्हॉल्व आहेत. पोलिसांना आज मी पोलिसांना त्यांचं यावं मी याची एक आता पहिल्यांदा तर एक विभागीय आयुक्ताची चौकशी लावतो आणि 7 दिवसामध्ये याचा मी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून यावर
गृह खात्याची काय चौकशी लावता येईल ते गृह खात्याची चौकशी मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलून, आता मुख्यमंत्र्यांशी बोलून आपण त्याची चौकशी लावू. पण एक गोष्ट खरी आहे की पोलिसांनी थोडं याच्यामध्ये या 2-3 महिन्यामध्ये फार चांगलं काम केलं आहे. 25 कोटी रुपयाची वसुली, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री इंटरव्हेन्शन केलं, मी केलं, आपण केलं, यावेळी 3 महिन्यात त्यांनी 25,60,00,000 वसुली केली आहे या सर्व लोकांकडनं. पहिले तर तेही नव्हतं. पोलिसांनी आत्ता थोड्या 3 महिन्यामध्ये वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ड्राईव्ह केला आहे. पण मी आपल्याला आश्वस्त करतो की जसं उमरवाडा हे बंद करू, जिथे ईसी विदाऊट ईसी सुरू आहे ते घाट नियमाच्या बाहेर ते बंद करू. आणि ज्या ठिकाणी जसं आता एकता सेलुकर नावाची मुलगी गेली, वीर महावाडे नावाचा पोरगा त्या ठिकाणी हातच गेला पूर्ण, हे बरोबर आहे. ते एकता सेलुकरला शासनाकडनं 5 लाख रुपयाची मदत आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय करू. आणि वीर महावाडे जो त्याचा हातच गेला, अपंगत्व आलाय पूर्ण या रेती घाटाच्या या ट्रकमुळं, तर त्यालाही माननीय मुख्यमंत्र्यांकडनं विशेष बाब म्हणून पूर्ण त्या ठिकाणी मदत करू. आणि हे जे 3 एचडीओ आहे त्यांच्या खालची जे पूर्ण टीम आहे यांचा सीडीआर काढू. आणि सीडीआर काढून संपूर्ण चौकशी ही माननीय मुख्यमंत्र्यांना मी चर्चा करतो कुठल्या त्या ठिकाणी नियमात करता येईल. पण विभागीय चौकशी मात्र मी आपल्या विभागीय आयुक्ताकडनं करतो. आणि पुढच्या 7 दिवसामध्ये संपूर्ण आता मोटरसायकल एक दुसरा भाग याच्यामध्ये आहे की पर राज्यातली वाळू आपल्या राज्यात येण्याकरता छत्तीसगडवरनं एमपी वरनं आपण 0 रॉयल्टी येतो, त्या 0 रॉयल्टी मध्ये देण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे जिओ टॅगिंग मॅनेज करतात. आणि मोठ्या प्रमाणावर इथलीच वाळू म्हणजे भंडारा जिल्ह्यातली वाळू, गोंदिया जिल्ह्याचीच वाळू, गोंदिया जिल्ह्याची वाळू आणि भंडारा जिल्ह्याची वाळू त्या ठिकाणी वापरण्यात येतं. आणि रॉयल्टी मात्र एमपी आणि छत्तीसगडची वापरण्यात येतं. छत्तीसगड एमपीची रॉयल्टीवर इथलीच वाळू घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू मधला हा रॅकेट आहे, हा मोठा रॅकेट आहे. त्यामुळे याची पूर्ण चौकशी मी गृह विभागाची चौकशी माननीय मुख्यमंत्री सकारात्मक आहे, त्यांनी या ठिकाणी वारंवार सांगितलं आहे की याचा मोठा रॅकेटची चौकशी केली पाहिजे. महसूल विभागाची आणि गृह विभागाची दोन्ही चौकशा करून जे अनाधिकृत सुरू आहे ते बंद करण्याचा निर्णय शासन करेल. सुधीर मुनगंटीवार. अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदय बावनकुळेजी अतिशय कार्यक्षम मंत्री आहे. काही स्पेसिफिक मंत्री महोदयांना माझे प्रश्न आहे. तुम्ही नव्हते नाही तर. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांनी सांगितलं की घरकुल योजनेसाठी 5 ब्रॉस आम्ही रेती मोफत देऊ. माझा पहिला प्रश्न आहे की अर्ज केल्यापासून 15 दिवसात तहसीलदारांनी जर रेती दिली नाही तर त्यावर कारवाई करण्याचा GR आपण काढणार आहात का? पहिला प्रश्न. दुसरा, अध्यक्ष महाराज, 2 वर्षामध्ये साधारणतः 6,000 पेक्षा जास्त वाहनं ही यामध्ये जप्त केली आणि 1 दिवसांनी, 2 दिवसांनी, 4 दिवसांनी सोडली. माझा दुसरा प्रश्न आहे की अनेक अधिकारी आता रेतीच्या संदर्भात धृतराष्ट्राच्या भूमिकेत गेले. तर या संदर्भात जो रेतीची चोरी पकडून देईल त्याला ते वाहन बक्षीस देण्याची योजना सरकार करेल का? हा, म्हणजे मग काही लोक सरकारला एक मित्र म्हणून काम करतील, अन्यथा काय? आणि तिसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महाराज, खरं तर कधीतरी म्हण लहानपणी शिक्षक सांगायचे, प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही निघे. आता प्रयत्ने वाळूचे कण चोरता भरपूर धन निघे. माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भामध्ये आपण एक पोर्टल करणार आहात का? आमदार म्हणून आम्ही तक्रारी केल्या तरी अध्यक्ष महाराज काहीच करता येत नाही. दुर्दैवाने तक्रार करणाऱ्यांवर हमले होतात आणि चोरी करणारे मात्र हे अधिकाऱ्यांच्या हृदयामध्ये राहतात. अध्यक्ष महाराज, यासाठी मंत्री महोदय झुंजार आहे, त्यांचं भविष्य एवढं उज्ज्वल आहे. आता आम्ही सूर्यास्ताच्या दिशेने निघालो आहे, ते सूर्योदयाच्या दिशेने निघाले आहे. तर अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांना माझी आग्रहाची विनंती आहे की घरकुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 15 दिवसात जर घरकुलाचे पैसे दिले नाही किंवा घरकुलासाठी रेती दिली नाही तर
तर 15 दिवसानंतर तहसीलदारावर कारवाई केलीच पाहिजे. मग पहा धृतराष्ट्र सुद्धा कशा पद्धतीने अध्यक्ष महाराज जागे होतील हे करणार आहे का? मंत्री महोदय, सुधीर भाऊने अत्यंत महत्वाचा राज्याचा प्रश्न मांडला आहे. सुधीर भाऊ, 8 दिवसात जे आपलं वाढू धोरण येत आहे त्यामध्ये ही बाब अंतर्भूत करणार आहे की 15 दिवसाच्या आतमध्ये तहसीलदारनी घरकुलाला वाढू उपलब्ध करून दिली पाहिजे, अन्यथा तहसीलदारवर कारवाई करण्याच्या वाढू धोरणाचा भाग आम्ही करणार आहोत. स्पष्टपणे मी त्याच्यात म्हटलंय कुठेही आम्ही त्या वाढू धोरणामध्ये जेव्हा तुम्हाला गरज पडली तर मी आपल्याला विनंती करेल, अजूनही वाढू धोरण हे कॅबिनेटमध्ये यायचं आहे, 2-3 दिवसात येईल. मी ते वाढू धोरण नानाभाऊला पाठवतो, तुम्हालाही पाठवतो पुन्हा एकदा, त्याचा एकदा चेक करा. अजूनही काय टाकता येईल ते टाकू आपण. पण या राज्यातलं उद्याचं जे 2 वर्षानंतर या राज्यात वाळू माफिया संपले पाहिजे या दृष्टीने आपण करू. आणि सुधीर भाऊ हे आपण करू. 15 दिवसाच्या आत घरकुलाला रेती मिळालीच पाहिजे, 5 ब्रास रेती मिळाली पाहिजे, 0 पैशात मिळाली पाहिजे. फक्त वाहतूक ही त्या घरकुल मालकाला करावी लागेल. फ्री रेती आम्ही देऊ आणि फ्री रॉयल्टी देऊ, एवढं आम्ही त्या ठिकाणी करू आणि 15 दिवसात देऊ. दुसरं, एक महाखनिज पोर्टल सुधीर भाऊ आपल्याकडे आहे, पण आपलं म्हणणं आहे की तक्रार करता एक पोर्टल महसूल खात्याने केलं पाहिजे. तर याचेही एक पोर्टल आम्ही निश्चितपणे सुधीर भाऊ करणार आहोत. ते वाळू धोरणाचा तोही भाग आहे, त्याच्यातही आपल्याला आम्ही समोर जातो आहे. आणि तिसरा प्रश्न तर तो आता सध्या जो वाहन जप्त केल्यावर ते वाहन माहिती बोलू नये त्यांना. मला मान्य आहे की तुम्ही ज्यानी गाडी पकडली त्याला ती गाडी देता येणार नाही, मान्य. पण वन विभागात आम्ही नियम काय केला होता अध्यक्ष महाराज, ती गाडी 7 दिवसाच्या आत आरटीओ मध्ये सरकारच्या नावाने करायचो. तुम्ही सरकारच्या नावाने गाड्या करा, या साऱ्या गाड्या जेसीबी पासून सर्व हे सरकारच्या नावाने करा आणि तुम्हाला नंतर योजना करता येईल की बचत गटाला मोफत द्या, बाकीच्यांना द्या, रोजगार लाभेल ना. एकच माणूस रेती चोरी करून श्रीमंत व्हायचा. अध्यक्ष महाराज, ही काही पद्धत नाही आहे. गोरगरिबांना त्याचा फायदा मिळू द्या. सरकार जमा करण्याचा वन विभागाचा जो कायदा आहे तो तसाच्या तसा, महसूल आणि वन हा एकच विभाग आहे. तुम्ही जमा करा गाड्या, सरकारला करा. माननीय सुधीर भाऊनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनेचा पूर्ण अभ्यास करतो आणि वन विभाग आणि महसूल विभाग एकच विभाग आहे. त्यामुळे सुधीर भाऊन जो काही निर्णय त्या काळात घेतला आहे त्या निर्णयाचा पूर्ण अभ्यास करून तातडीने याच्यात पुढे कसं जाता याचा विचार करू. भास्करराव जाधव. अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना सांगायचं आणि सभागृहाला पण सांगायचंय, असं कुठलं अधिवेशन नाही की ज्या ठिकाणी वाळू बद्दल चर्चा झाली नाही, असं कुठलंही अधिवेशन नाही. तिकडे जाते की इकडे? पण त्याच्यामध्ये जे मंत्री महोदय शब्दप्रयोग असतो ना, तो सातत्यानं आपला एकच असतो, वाळू माफिया, वाळू माफिया, वाळू माफिया. तुम्ही ऑक्शन करता, त्यांच्याकडनं ऍडव्हान्स मध्ये रॉयल्टी भरून घेता. रॉयल्टी भरून घेतल्यानंतर सुद्धा त्यांना ज्या पद्धतीनं त्रास अधिकारी देतात आणि मग त्यातून अधिकाऱ्यांच्यावर वगैरे हल्ले होतात. अनधिकृतपणे वाळू काढणं किंवा कुठलाही अनधिकृत व्यवसाय हा अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय आणि संगनमतांशिवाय मंत्री महोदय होत नाही. वाळू माफिया तुम्ही म्हणता, खऱ्या अर्थानं हे अधिकारीच हे उद्योग करतात, अधिकारीच. आता तुम्ही सांगताय की आम्ही नवीन वाळू धोरणामध्ये, मी ऐकलं सकाळचा तुमचा प्रश्न वरच्या सभागृहामध्ये, तो पण मी उत्तर ऐकलं की याच्यामध्ये आम्ही पोलिसांना सुद्धा काही अधिकार देतोय. पोलिसांना कुठले अधिकार नाही आहेत. पोलीस तर आता असं चालवताय की त्यांचा डायरेक्ट अधिकार नाही, त्यांनी फक्त सहकार्य करायचं. ते आता एखादा वाळू उपसा करणारा, अवैधरित्या वाळू उपसा करणारा जो माणूस असेल त्याला सांगतात तुझ्या गाड्या मी पाठवतो, त्या पोच करतो, त्याला अडवत नाही. आणि जो त्यांना मदत करत नाही किंवा ज्यांना कोण हप्ते देत नाही त्यांच्या गाड्या त्या पकडतात. माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय, मला कोकणापुरेसं बोलायचं आहे की आमच्या कोकणामध्ये हातपाटीनं वाळू व्यवसाय करण्याची आम्ही त्याला पाठिंबा नेहमीच देतो. पण माझ्या कोकणामध्ये सध्या संपूर्ण खाडी किनारी ज्या पद्धतीनं सक्शन पंपानं वाळू उपसा सुरू झालाय, आम्ही घाबरलोय. अनधिकृत काम करणं, अवैध काम करणं, चुकीचं काम करणं कोकणाला मान्य नाही. सकाळी वरती प्रवीण दरेकरांनी हाच प्रश्न विचारला, सुदैवानं मी ते ऐकत होतो की आमच्याकडे संपूर्ण खाडी किनारी संगमेश्वर असेल, रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, दापोली असेल, खेड असेल, मंडणगड असेल, सरसकट सक्शन पंप लागलेत. सरसकट सक्शन पंप हे अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय लागले. गेल्याच आठवड्यामध्ये मी मोठा उठाव केला.
हातपाटीकडे आम्ही दुर्लक्ष करू, पण सक्शन पंप बंद झाले पाहिजे. कलेक्टरनी लेखी ऑर्डर काढली, मंत्री महोदय लेखी ऑर्डर आहे. कलेक्टरनी काही तहसीलदारांना शोकॉज नोटीस काढल्या. 4 ते 6 दिवस फक्त वाळू बंद झाली. काल सकाळी मी जेव्हा घराकडून निघालो त्यावेळेला हायवेला चाललेल्या नवीन कन्स्ट्रक्शनला ताजी वाळू पाणी वाहत होतं. याचा अर्थ 4 दिवसामध्ये पुन्हा सक्शन पंप चालू झाले. हे तुमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय झाले. आणि म्हणून तुम्ही वाळू माफियांना तुम्ही शिक्षा कराच, पण त्याचबरोबर जोपर्यंत ही जबाबदारी तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर नक्की करत नाही, यांना जबाबदार तुम्ही धरत नाही, तोपर्यंत हे 2 नंबरचे धंदे कोणाच्याही बापाला बंद होणार नाहीत. अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सहज बंद करू शकतात. 4 दिवस वाळू पूर्णपणे बंद केलेली 5व्या दिवशी कशी चालू होते? आपोआप अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय होते. आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का? आणि तुम्ही वरच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं, परंतु ते खुलाशेवार उत्तर दिलं नाही. आजच्या आज कोकणातली सक्शन पंपानं जी वाळू काढण्याचं काम सुरू झालंय ते तात्काळ तुम्ही बंद करणार का? आणि कोकणामध्ये ऑक्शन का करत नाही? तुम्ही लिलाव करा बा, लिलाव करा. लिलाव ज्याला कोणाला घ्यायचा त्याला घेऊ द्या, त्याला काढायचं त्याला काढू द्या, आमचा विरोध नाही. परंतु बीड आम्हाला करायचा नाही, आम्हाला चंद्रपूर करायचा नाही. कोकणामध्ये सुद्धा ह्या वाळूच्या पैशामुळे 2 नंबरच्या पैशा बरं जाऊ दे, मी शब्द मागे घेतो. त्यांनी सांगितलं ना चंद्रपूरला काय चाललंय ते. भंडारा सॉरी, दोन्ही शब्द मी मागे घेतो बाबा. झालं तर मला एकच फक्त मंत्री महोदय तुम्हाला सांगायचं आहे की अनधिकृत पैसे, अवैध पैसे, चुकीच्या मार्गाने पैसे, 2 नंबरचे पैसे मिळाले की माणसाला नको ते उद्योग सुचतात. शांत सुसंगत असलेला कोकण शांत ठेवा. वाळूवरून आता मारामाऱ्या व्हायला लागल्या आहेत. परवांच्या दिवशी 2 डंपरच्या मध्ये एका माणसाला घालून मारला गेला. ते प्रकरण दाबलं गेलं. आणि म्हणून आजच्या आज आपण त्या ठिकाणी सक्शन पंपानं काढणारी वाळू संपूर्ण कोकणपट्टीवरची थांबवाल का? महाडमधून सुद्धा ती तक्रार आली, सोलापूरमधून ती तक्रार माझ्याकडे आली. आणि म्हणून थांबवाल का? आणि तात्काळ या ठिकाणी ऑक्शन काढा. तुमचं वाळूचं धोरण कधी येते मला माहित नाही, पण ते वाळूचं धोरण आणतोय म्हणताय ते आणा. आणण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सांगतो, पोलिसांच्यावर जबाबदारी टाका. पण पोलिसांना अधिकार दिलं तर तुमचा हेतू साध्य होणार नाही. आणि म्हणून पुन्हा तुम्ही पोलिसांना याच्यामध्ये सगळ्या गोष्टीत, कुठल्या गोष्टीत पोलिसांना अधिकार नाही आहेत. आणि म्हणून या 3 गोष्टींचा विचार कराल का? सक्शन तात्काळ बंद कराल का? ऑक्शन काढाल का? आणि नवीन वाळू धोरण ताबडतोब आणाल का? अध्यक्ष महोदय, भास्कर जाधव साहेबांना मी नम्रपणे सांगतो की वाळू धोरणाला एवढ्या करता उशीर लागला. मागच्या काळात वाळू धोरण आलं होतं, तर डेपोचं आलं. आता डेपोमध्ये तो एक प्रयोग होता शासनाचा. ते डेपो धोरण असं होतं की ते शासनच रेती त्या ठिकाणी विकायला लागलं. त्यामुळं डेपोचं धोरण आपण रद्द केलं. त्याला थोडा काळ लागला, कारण ते जर वेळ देऊन रद्द नसतं केलं तर कोर्टात गेले असते. आता आपण मग पुन्हा एकदा रिव्हर्स आलो आणि संपूर्ण देशाचा अभ्यास करून आता एकत्रित पब्लिक डोमेनमध्ये टाकून वाळू धोरण तयार करतोय. 235 सुधारणा आल्या आहेत. आता फायनान्समध्ये आहे. मी पुढच्या 8 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री ही चर्चा केली आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये राज्याचं नवीन वाळू धोरण येईल. मी सर्व विधानसभा सदस्यांनाही पुन्हा विनंती करतोय की तुम्हाला काही अजूनही सूचना द्यायच्या असतील तर ते अंतिम करण्यापूर्वी आपण 3 दिवसात द्या. 3 दिवसात आपण ते अंतिम करू. दुसरं, या ठिकाणी सक्शन पंपनी वाळू काढणे एनजीटीच्या नियमात कुठेही बसत नाही. खरं तर फार गंभीर गुन्हा आहे. मी विभागीय आयुक्त कोकणला आजच सांगेल की जेवढे सक्शन पंप लागले आहेत ते सक्शन पंप तात्काळ तहसीलदारनी काढले नाही, स्वतः तहसीलदारनी, तर त्या तहसीलदारवर आपण त्या ठिकाणी कारवाई करू. गरज पडली तर त्या तहसीलदारचं निलंबन करू ज्या तहसीलदारने काढले नाहीत. तिसरं आपण सांगितलं की तिसरा विषय आपला होता वाळू धोरण. मी सांगितलं की लवकर त्या ठिकाणी 8-10 दिवस लागेल, जास्त दिवस लागणार नाही. आता ते अंतिम झालं आहे. आणि पोलिसांना अधिकार नाही आहे. काही सूचना अशा आल्या आहेत यामध्ये की पोलिसांना त्या ठिकाणी इन्व्हॉल्व केलं पाहिजे. पण ठीक आहे, मी याच्यामध्ये पुन्हा आपल्या पूर्ण याबद्दलची जे आमचे संपूर्ण अधिकाऱ्याची टीम आहे ती चर्चा करेल. आयुक्तांना आजच विभागीय आयुक्ताला सांगेल की एनजीटीच्या नियमात बसत नाही, पर्यावरणाच्या कुठल्याही पॉलिसीमध्ये बसत नाही. एनजीटीने स्पष्ट मनाई केली आहे सक्शन पंप लावण्याकरता.
त्यामुळे सक्शन पंप लावणे म्हणजे प्रचंड मोठा गुन्हा आहे. ते गुन्हेगार आणि जे काही याच्यामध्ये आमचे अधिकारी आहे, आमच्या अधिकाऱ्यांना आजच सूचना देऊ, जे लेखी आणि